परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे आता नेमकं काय बोलतात, मी सुदर्शन रेड्डी माध्यमांशी संवाद साधणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ आणि बी सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत, हे सर्वजण आता मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी, मुंबईतील वांद्रे इथं असलेलं उद्धव ठाकरेंचं मातोश्री हे निवासस्थान, या निवासस्थानी पत्रकार परिषदेसाठी म्हणून एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। पत्रकार परिषदेमधून नेमके काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले आधीचे जे उपराष्ट्रपती होते ते राजीनामा देऊन अचानक गायब झाले। त्याच्यानंतर ही निवडणूक होते। इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने ही निवडणूक आम्ही लढतो आहोत आणि आमच्या आघाडीकडनं आदरणीय सुदर्शन साहेब त्यांचा परिचय आपल्याला काही करून देण्याची आवश्यकता नाही। त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलेलं आहे आणि आता जी देशाला गरज आहे ती आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जी शपथ एखादं पद स्वीकारताना सगळेजण घेतात ती संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीने वागणारे आता आपल्याला उपराष्ट्रपती पाहिजे। आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की एकजुटीने या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी जे काय प्रयत्न करतो आहोत तिला अधिक मजबूती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढवू। आणि आज मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा तर देतोच आहे की खास करून ते आज मुंबईमध्ये आले, मातोश्रीला आले। आम्ही आपल्याला पाठिंबा तर दिलेलाच आहे। महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते हे एकदिलाने आपल्यासोबत आहेत। चमत्कार याला काही चौकट नसते, चमत्कार कसाही होऊ शकतो म्हणून त्याला चमत्कार म्हणतात। तर चमत्कार हा करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांना आपल्या देशाबद्दल खरंच आतून प्रेम आहे ते सगळेजण मिळून एक चांगले उपराष्ट्रपती आपल्याला देतील सुदर्शन साहेबांच्या रूपाने ही मला खात्री वाटते। सर हिंदी में एक शॉर्ट सर रेड्डी सर थोडं ठीक है आप लोगों के बारे में मराठी में तो बोलने से आज कुछ बोलूं देखते आगे क्या होता है। बहुत प्रॉब्लम है, देखो मत हिला भाई। सब तो उद्धव जी के बारे समय मत हिला। हेलो, हाँ भाई, हेलो, बोलिए। उद्धव जी से हाँ बोलिए ना, आ रही है बस मर्यादा होती है। क्या नहीं आ रहे? हेलो हेलो आने के बाद ऐसा लगता है कहीं महत्वपूर्ण सही है जी। given many political history I know I'm most of this is once upon a time was the
उनके भी ब्लेसिंग्स बी सुदर्शन रेड्डी हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी आले. त्यांची भेट झाली. आता पत्रकार परिषद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी आमचं समर्थन आहे, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचं बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला समर्थन आहे असं म्हटलं. त्यानंतर आता बी सुदर्शन रेड्डी सुद्धा माध्यमांशी काही संवाद साधतायत. आताच्या क्षणाला या पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहे तर उद्धव ठाकरे उपस्थित आहेत, बी सुदर्शन रेड्डी स्वतः उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे, संजय राऊत, या व्यतिरिक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खासदार वर्षा गायकवाड सुद्धा उपस्थित असल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सध्या ही पत्रकार परिषद सुरू आहे. पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, बी सुदर्शन रेड्डी, हर्षवर्धन सपकाळ, आदित्य ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित आहेत. महाविकास आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीला, उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच म्हटलं आणि त्यानंतर आता बी सुदर्शन रेड्डी हे संवाद साधतात.